आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार नेते उदय सामंत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमची भेट झाली, नेमकी कशा संदर्भात भेट होती, काय भेटीत चर्चा झाली? आम्ही 4 जण माननीय देवेंद्रजींना भेटलो, परंतु अजिबात राजकीय चर्चा नव्हती किंवा मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातली चर्चा नव्हती। काल जी आमची विधिमंडळाची एक बैठक झाली त्याच्यामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा, अमित शाह साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा आणि शिंदे साहेबांच्या सोबत देवेंद्रजी अजितदादांच्या सहाय्यानं जे फार मोठा विजय आम्ही संपादन केला त्याची माहिती आम्ही माननीय देवेंद्रजींना कालच्या बैठकीची दिली। आणि सगळ्यात महत्त्वाचं एकमतानं जे एकनाथ शिंदे साहेबांची निवड झालेली आहे ते देखील त्यांच्या कानावर घातलं आणि त्यांना देखील आम्ही सगळ्यांनी मिळून शुभेच्छा दिल्या, त्यांचे देखील आभार मानले। आपण एकीकडे बघतोय आता बहुमत स्पष्ट झालेलं आहे, तुम्ही सत्तेत आला आहात, नेमकं मुख्यमंत्री पदासाठी किती दिवस वाट बघावी लागणार आणि कोण होईल मुख्यमंत्री असं वाटतंय? या सगळ्याचे अधिकार हे माननीय शिवसेनेने एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत, सन्माननीय आमदारांनी। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी देखील चर्चा आहे, 2.5 वर्ष मुख्यमंत्री व्हावे, या सगळ्या संदर्भात आमदारांच्या देखील भावना आहेत। या फॉर्म्युल्याची आम्हाला काहीही माहिती नाही, परंतु मी शिवसेनेमध्ये काम करतो, मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। तशी माझी इच्छा हीच असणार आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे। तसं भाजपच्या लोकांची इच्छा आहे की देवेंद्रजी झाली पाहिजे, कारण ते भाजपमध्ये काम करतात। तर मला असं वाटतं की कार्यकर्त्याची आमची भावना ही असणं याच्यामध्ये अयोग्य आहे असं मला वाटत नाही, परंतु हे तिन्ही नेते चर्चा करून महायुतीचा मुख्यमंत्री कोण असावा हे ठरवतील। महाविकास आघाडी, विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो की ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या रात्रीपासूनच काही आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत, हे मी ठामपणाने सांगतो, ठामपणाने। पण ती सध्या प्रायोरिटी नाही आहे। सरकार स्थापन करून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला योग्य तो विकासात्मक न्याय देणं ही आमची पहिली प्रायोरिटी आहे। आणि सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्हाला अपेक्षित दिलेली मी जी माहिती आहे त्याची प्रचिती तुम्हाला येईल, कोण कोण साहेबांच्या संपर्कामध्ये होतो, कोणी कोणी काय काय केलेलं आहे सगळं तुम्हाला कळेल। पण यामध्ये कुणाची संख्या जास्त असेल, फक्त उद्धव ठाकरे गटाची की काँग्रेसचे देखील आमदार असतील? ते सध्या जे संपर्कामध्ये आहेत ते युबीटीचेच आहेत, परंतु हा सगळा ओघ पुढे जाईल। काही लोक काँग्रेसमधले BJPमध्ये जातील, काही लोक राष्ट्रवादीचे, काही संपर्कात अजितदादांच्या आहेत अशी माझी माहिती आहे। अजितदादांना तुम्ही विचारा, काही तिकडचे अजितदादांबरोबर जातील। त्याच्यामुळं समोर किती राहतील ही आता फार मोठी शंका आहे आणि तेच एक महिन्याभरात तुम्हीच मला सांगाल की आता एवढेच उरले समोर। आपण बघतोय सुतोवाच केलेला आहे की पुढे किती आमदार विरोधी पक्षात राहतील हा आकडा तुम्हाला कळेलच। आणि एकूण उद्धव ठाकरे यांच्या संपर्कातले अनेक आमदार आमच्या शिवसेनेत येतील असं देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।